ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली तुम्ही सनका देख संत 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 मनविता कृपावंत मनविता कृपावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार मनविता कृपावंत मनविता कृपावंत एवढा करा उपकार एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार नमस्कार सांगा देवा सांगा देवा बोला सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार एवढा करा उपकार एवढा करा विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु मोतीराम महाराज की जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावे करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार विठ्ठला 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 धावबा मोती रामा तुला प्रार्थितो कीर्तने रामनामा त्वरे धावनी बुद्धी देई कीर्तनिया मनोने नमी नमी तुझ्या लीन पाया प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामधून तुकोबाराय संत महात्म्यांच्या मार्फत देवाकडे निरोप पाठवतात. विठ्ठला 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 ब्रह्मीभूत सद्गुरु श्री संत मोतीराम महाराज योगीराज निवृत्तीनाथ महाराज या थोर संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं चालत आलेला आपला भव्य दिव्य स्वरूपाचा नामयज्ञ सोहळा या नामयज्ञ सोहळ्यातील आज रात्रभर उपस्थित महाराजांच्या कीर्तनाच्या सेवेमध्ये सद्गुरु श्री संत मोतीराम महाराजांच्या कृपाशीर्वादाने ही माझ्याकडे आलेली ही सेवा आहे. समस्त कोरगडे परिवार तथा समस्त गावकरी मंडळी सादलापूर यांच्या वतीनं हरिभक्तपरायण आपले उमेशजी मामा दशरथे महाराजांचं आगमन होईपर्यंत फक्त आपल्याला सेवा करायची आहे. विठ्ठला विठ्ठला रात्रभर एकाच अभंगावर कीर्तन आपली महाराज मोतीराम महाराजांची परंपरा आहे. ज्या पहिल्या कीर्तनकाराने जे अभंग घेतला त्याच कीर्तनावर रात्रभर महाराज उपस्थित महाराजांची कीर्तन झालेली आहेत. फक्त आपल्याला 10 मिनिटाचा वेळ आहे. त्या 10 मिनिटाच्या वेळामध्ये फक्त आपण अभंगाच्या एका चरणाचा अर्थ पाहू. रात्रभर पहिल्या 2-3 चरणावर चिंतन झालं असेल. आपण फक्त तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा या शब्दावर आपल्याला 10 मिनिटांमध्ये बोलायचं आहे. तुकोबारायांनी संत महात्म्याकडे महाराज देवाकडे निरोप पाठवलाय. निरोप पाठवायचा असेल तर महाराज कोणाच्या हाताने निरोप पाठवायचा नसतो. कोणाच्या हाताने पत्र लिहायचं नसतंय. जगतामध्ये जर पाहायला गेलं पूर्वीच्या वेळे पत्र व्यवहार होता. तसं तुकोबारायांनी आज पत्र हे संतांच्या हाताने महाराज देवाकडे दिलेलं आहे. ज्या वेळेला तुकोबाराय महाराज वारी करत करत क्षीण झाले, पत्र कोणाचं आले, कोणाच्या हाताने आले याला देखील फार महत्व आहे. तसं तर पत्र कोणाचं कोणाला येतंय, पण त्या पत्रावर जर शिक्का आणि जर सही जर असेल तर त्या पत्राला किंमत आहे, अन्यथा पत्राला किंमत नाही. पत्रा कोण मानी वंदितील शिका गौरव सेवका स्वामी मुळे. त्या पत्राला किंमत कशामुळे? त्या पत्रावर जर शिक्का आणि सही जर असेल तर त्या पत्राला किंमत आहे. विठ्ठला विठ्ठला
तसं आपल्याला महाराज सद्गुरु श्री संत मोतीराम महाराजांनी पत्र दिले आणि त्या पत्राच्या आधारे आपण आज या जगतामध्ये फिरायलो. आपल्याला पुरावा फक्त मोठ्या महात्म्यांचा आहे. आणि तुकोबरायांनी महाराज जो पत्र व्यवहार केलेला आहे तो भगवंतासमोर कोणाच्या हातानं नाही पाठवला, संतांच्या हातानं महाराज पंढरपूरला पत्र पाठवले. महाराज मग संत म्हणाव कोणाला? संतांची व्याख्या काय आहे? कारण या कलियुगामध्ये पाहायला गेलं तर पुष्कळ संत आहेत. तिळे टोपी माळ, देवाचे गबाळ, वागवी वोंगळ पोटासाठी अनेक संतांचं वर्णन केले. कोणाकोणाला संत म्हणतात? काय काय आडनावाचे संत आहेत, काय काय टोपण नावाचे संत आहेत. प्रत्येकाला महाराज काय काय माणसं चलत चलत म्हणतात काय चाले संत म्हणतात ना. मग अशा महात्म्याला संत म्हणायचं का? किंवा भगवे कपडे घातले म्हणजे त्याला संत म्हणायचं का? तुकोबराय म्हणतात अरे भगवे तरी श्वान सहज वेस त्याचा, कुत्र भगवा असते मग त्याला संत म्हणायचं का? महाराज संत म्हणायचं कोणाला? निळोबरायांनी एका प्रमाणात सांगितले, तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. ज्ञानोबरायांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये संत महात्म्यांच्या काही ओळखण्याच्या खुणा सांगितल्या. कसे संत ओळखायचे? शमशत्रोच मित्रेच तथा मान अपमानयो, शीतोष्ण सुख दुःखे सुसमसंग विवर्जिताः. या श्लोकावरच्या वया तुम्ही पहा. ज्ञानोबरायांनी संत महात्म्यांची खूण सांगितली. संत म्हणाव कोणाला? ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबरायांनी आपल्याला दृष्टांत दिलेत. कशा पद्धतीनं? हे दिवा आहे म्हटले, या दिव्याच्या ठिकाणी अजिबात दुजभाव नसतो. का? कारण तो दिवा महाराज घरच्याला प्रकाश देतो आणि बाहेरच्याला प्रकाश देतो. ज्ञानोबराय म्हणतात पार्था जयाचे ठाई, वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरिसा पाडू, पार्था जयाचे ठाई. का घरची उजेडू करावा, पारखिया अंधारू पडावा. हे नेनेची गा पांडवा, दीपू जैसा पार्था जयाचे ठाई. ज्ञानोबराने त्या संत महात्म्यांचं वर्णन करताना असं सांगितलंय, जो दिवा आहे ना तो दिवा महाराज अजिबात दुजाभाव करत नाही. चोरालाही तिजोरी दाखवतो आणि आपल्या मालकालाही तिजोरी दाखवतो. दीपकाचे आंगे नाही तुझा भाव, दीपकाचे आंगे नाही तुझा भाव, चोराने साव सारी खाते, सारे खाचे चोराने साव सारे खाचे, सारे खाचे. हरी चोराने साव अशा संत महात्म्यांच्या हातानं जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान परमात्म्याला पत्र लिहिलं. का पत्र लिहिलं? कारण तुकोबरायची अशी अवस्था झाली होती. तुकोबराय देवासोबत महाराज तुकोबरायचा आणि देवाचा विरह झाला होता. का माझा विसर पडिला माय बापा, सांडियली कृपा कोण्या गुणे देवा. आमचा तुम्हाला आमचा विसर का पडलाय? आता मला सांगा, जे तुकोबराय
एका प्रमाणात सांगतात की शिंक जांभळी खोकला इतुका वेळ वाया गेला. फक्त 2-3 वेळेस तुकोबरायचं नामस्मरण हे बंद झालंय आणि ते तुकोबराय आज भगवंतासमोर महाराज म्हणतात माझा विसर पडलाय. विसर कशामुळं पडलाय ते फक्त महाराज विसर पडला ते फक्त तुम्हा आम्हाला पडलंय. तुकोबरायला भगवंताचा अजिबात विसर पडला नव्हता. विठाला विठाला आणि तुकोबरायला विसर पडल्या म्हणून तुकोबरायने भगवान परमात्म्याला जो पत्र व्यवहार केलाय महाराज, पत्र कोणाच्याही हातानं भगवंतासमोर नाही दिलं पाहिजे. भगवंताला तुकोबरायने पत्र दिलं पण कोणाच्या हातानं दिलं? संत पंढरीसी जाती, संत पंढरीसी जाती, निरूप धाडे तया निरूप धाडे तया संत पंढरीसी जाती, संत पंढरीसी जाती निरूप धाडे पंढरीसी जाते निरोप धाडी तया हाते. जे संत महात्मे पंढरपूरला जातात त्या संतांच्या हातानं जगद्गुरु तुकोबरायनं महाराज देवाला पत्र लिहिलं. विठ्ठला विठ्ठला आपण जर सद्गुरु श्री संत मोतीराम महाराजांच्या हातानं जर देवाला महाराज आपलं पत्र लिहिलं आणि मोतीराम महाराजांना जर आपण पत्र नेऊन दिलं, महाराज हे पत्र आमचं देवाच्या समोर एकदा हजर करा, देवासमोर हे देवाला पत्र द्या आमचं. आणि महाराज एरवी आपण डायरेक्ट जर देवाकडे जर गेलो तर देव आपलं पत्र स्वीकारणार नाहीत. का स्वीकारणार नाही त्याचं कारण आहे, कारण या जीवाशी आणि त्या देवाशी सांगड घालून देणारे, भेट घालून देणारे ते एकमेव संत आहेत महाराज. विठ्ठला 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 जर सद्गुरु श्री संत मोतीराम महाराजांनी जर म्हटलं देवा तो भक्त माझा आहे, त्याचा तुला उद्धार करावाच लागल. महाराज देवाला त्याचा उद्धार करावाच लागतो. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना, फक्त आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, किंवा माझे सांगा का कुलते. विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल. मग जो पत्र व्यवहार तुकोबरायने दिलाय, जवळपास या पत्रिकेचे अभंग 10 का 12 अभंग आहेत. त्या पत्रिकेमध्ये तुम्ही तुकोबरायचे संपूर्ण अभंग पहा. तुकोबरायांनी देवासमोर आपलं मत व्यक्त केलंय, निरोप पाठवलाय तुकोबरायला. का निरोप पाठवलाय? देवा तुमचा आणि माझा विसर झालाय, विसर तो न पडावा माझा देवा तुम्हासी. देवा माझा विसर तुम्हाला पडू देऊ नका, कारण माझ्यासारखा अनाथ, माझ्यासारखा गरीब कोणी नाही, मला कोणी नाही देवा तुमच्याशिवाय. याच्याकरता तुम्ही काय करा, लवकर माझ्यासाठी तुम्ही मला मूळ पाठवा. तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका माने मज आठवा
संतांच्या मार्फत भगवंताला मूळ पाठवलंय. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. का संतांच्या मार्फत महाराज मूळ पाठवलं? कारण संतांचा महिमा काही आगळा वेगळा आहे. विठ्ठला विठ्ठला. काय संतांचा महिमा आहे महाराज? संतांचा का महिमा का एका प्रकारचा नाही. खरं पाहायला गेलं तर संतांच्या आलिंगनाचा महिमा वेगळा आहे, संतांच्या भेटीचा महिमा वेगळा आहे, संतांच्या दर्शनाचा महिमा वेगळा आहे. नोहे जो कोणी नित्यनेमानं संतांची वारी करत असेल त्या वारीचा महिमा वेगळा आहे. संतांच्या आलिंगनाचा काय महिमा आहे? जर संतांना जर आलिंगन दिलं तर आलिंगन घडे, मोक्ष सायुजता जोडे. तुकोबरा एकीकडे म्हणतात महाराज. आता मला सांगा, मोक्ष प्राप्त होतंय कशामुळं? ज्ञानेविन मोक्ष. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. तुकोबराचंच प्रमाण आहे. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानाशिवाय मोक्ष हस्तगत होत नाही. मग इथं तुकोबरा म्हणतात आलिंगन घडेन मोक्ष सायुज्यता जोडे. असं कस काय? तर तुकोबराय त्याचं उत्तर दिलं फक्त एका शब्दात, ऐसा संतांचा महिमा. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानाशिवाय मोक्ष हस्तगत होत नाही महाराज, 100% खरंय. पण संतांना जर आलिंगन दिलं तर तेच ज्ञान संत महात्मे आपल्याला आलिंगनाच्या मार्फत देतात. विठ्ठला विठ्ठला. संतांच्या वारीचा महिमा वेगळा आहे. काय वारीचा महिमा आहे? आता आपण दर 15 दिवसाला पेंडू संस्थान आपले योगीराज निवृत्तीनाथ महाराज किंवा सद्गुरू श्री संत मोतीराम महाराज, 2 महात्मे आपल्याला जवळ आहेत. या दोन्ही महात्म्याची आपण वारी करतो. वारीचा काय महत्त्व आहे? जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ हे कुळ पवित्रा याच्या दर्शने होती. हा संतांच्या वारीचा महिमा आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून असा संतांचा महिमा काही आगळा वेगळा असल्यामुळं, कारण संताजवळ क्रतुम अकृतुम अन्यथा कर्तुम तिन्ही शक्ती असतात. या तिन्ही शक्तीचा जीवा महाराज संत महात्मे काही करू शकतात. म्हणून या संतांच्या मार्फत जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज देवाकडे पत्र व्यवहार केलाय. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. महाराजांचं आगमन झाले. सर्वांनी एकदा हातवरी करून माऊलींचं भजन करा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. श्री गुरु मोतीराम महाराज माझे मोतीराम महाराज, मोतीराम महाराज माझे मोतीराम महाराज. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.